नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी गोष्ट आहे ही एका कुटुंबावर आहे. जो 4 जणांचा हा एक कुटुंब असतो. नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं. आता हे कुटुंब आहे रमेशचं. त्याच्यामध्ये रमेश, त्याची बायको रेश्मा, पोरगा भावेश आणि मुलगी सोनाली, ह्या चौघांचं एक कुटुंब असतं. सुखी कुटुंब असतं, छोटं कुटुंब असतं. आणि रमेश सरकारी नोकरीत चांगला कामाला असतो, कारण तो एका शाळेमध्ये मुख्याध्यापक असतो, त्यामुळे पगारसुद्धा त्याला चांगला असतो. आता यांची जी दिनचर्या असते ही व्यवस्थित चालू असते. सुसंस्कृत असल्यामुळे यांच्या घरामध्ये कधी भांडणांचा असा आवाज वगैरे कधीच क्लेश वगैरे कधीच झालेला नसतो. लहान मुलंसुद्धा चांगली असतात, हुशार असतात. कारण सोनाली ही 8वीला असते आणि तिचा भाऊ जो असतो भावेश हा 5वीला असतो. आणि ह्याच्यामध्ये वर्ष म्हणजे दिनचर्या जशी दिवस दिवस चालत असतात, तसं यांचं 1 वर्ष उलटतं. व्यवस्थित चाललं असतं, सगळं व्यवस्थित असतं. अचानक यांच्या घराला एक नजर लागते. जशी आपण म्हणतो कधी कधी की एखादी चांगली गोष्ट आपण केली तर आपण म्हणतो की नजर लागली, ती वस्तू फुटली किंवा हरवली तर आपण म्हणतो ना नजर लागली. तसं त्यांच्या घराला नजर लागली म्हणून म्हणूया आपण. आता त्याच्यामध्ये काय होतं, रमेशच्या लग्नाचा वाढदिवस त्याच दिवशी रमेशच्या बायकोचा सुद्धा वाढदिवस असतो. म्हणजे एकाच दिवशी लग्नाचा पण वाढदिवस आणि रेश्माचा पण वाढदिवस, असा दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असतो. ती दिवस असतो 10 जानेवारी. 10 जानेवारी दिवस सकाळ सकाळी येतो आणि सकाळी 10 जानेवारीला रमेश घरातनं ओरडत बाहेर पडतो. जोर जोरात सकाळी 7 वाजता किंचाळ्या मार लागतो, जोर जोरात ओरडायला लागतो, जोर जोरात छाती बिती आपटायला लागतो आणि रडायला लागतो. जोर जोरात किंचाळ्या मारून ओरडत असतो. आजूबाजूची लोक धावत येतात काय झालं म्हणून विचारायला, की एवढ्या सकाळ सकाळी ह्याच्या घरातनं, ज्यांच्या घरातनं कधी आवाज येत नाही आणि ह्यांच्या घरातनं असा कसा आवाज येतो आणि रमेश एवढा जोरजोरात का किंचाळतोय. बाजूचे शेजारी वगैरे सगळे धावत येतात. दरवाजा उघडतात, बघतात तर समोर काय, रेश्माची पूर्ण बॉडी फॅनला लटकलेली असते. तिने सुसाईड करून घेतलेली असते, तिने गळफास घेतलेला असतो. लहान पोरगासुद्धा खाली पडलेला असतो. म्हणजे त्याची बॉडीची काही हालचाल होत नसते. तो लहान पोरगासुद्धा तिथं पडलेला असतो. फक्त सोनाली घरात नसते, कारण सोनाली सकाळीच शाळेत निघून गेली होती, कारण तिचा पेपर होता, त्याच्यामुळे ती लवकरच निघून गेली होती. आता त्याच्यामध्ये आजूबाजूची पब्लिक येते, पोलिसांना बोलवतात. पोलीससुद्धा येतात, पोलीससुद्धा सगळं चेक करतात. पोलीस आजूबाजूला चौकशी करतात की नवरा बायकोमध्ये काही भांडण होतं का किंवा काही. तर सगळे रमेशच्या बाजूनेच बोलतात, कारण कधीच असं त्यांना अनुभव आलेला नसतो, काही नसतं. रमेश खूप रडत असतो, तो म्हणजे वेड्यासारखा झालेला असतो. सोनालीला घ्यायला जातात, सोनालीला घेऊन येतात. सोनालीसुद्धा आपल्या आईला आणि भावाला बघते आणि तीसुद्धा जोरजोरात किंचाळ्या मारून रडायला लागते. तिलासुद्धा विचारतात की तुमच्या म्हणजे आईवडिलांचं काय भांडण होतं का, काय भांडणं चालू होती का, 2 दिवसापासून काय त्रास होता का तुमच्या घरात, पैशावरून काय वाद होता का, तुझ्या वडिलांना काही घाण सवयी आहेत का, काही बाहेरच्या सवयी आहेत का, सगळं ते विचार होते. की तुझे वडील दारू पितात का. तर तिने सुद्धा ते सगळ्या गोष्टीला नकार दिला की माझे वडील खूप चांगले आहेत आणि माझे वडील माझ्या आईला, भावाला, आम्हाला खूप सांभाळायचे, तर माझे वडील तसे नाही आहेत. त्या आजूबाजूचे जे शेजारी लोक होते ते पण सांगतात की रमेश तसा नाही आहे, रमेश खूप चांगला आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या दोघांची जी आत्महत्या झाली होती, कारण त्याचा सुगाव लागत नव्हता. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवल्या. पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा हेच कळलं की त्याच्या बायकोने, रेश्माने सुसाईड करून घेतली आणि पोरगासुद्धा मृत पावला, तो पण सुसाईडच होता. म्हणजे असं दाखवलं गेलं की बायकोने मुलाचा पहिला गळा दाबून मुलाला मारलं आणि मग स्वतः गळफास घेतला. आता हे सकाळ सकाळी झाल्यामुळे म्हणजे ही गोष्ट घडली जेव्हा सोनाली शाळेत गेली आणि शाळेत ती गेल्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासांनी घटना घडली होती. त्यामुळे सोनालीसुद्धा शॉक होती, कारण सोनालीसुद्धा हेच बोलली की माझ्या आईने मला डब्बा दिला, मी डब्बा घेतला, मी आईला भेटली, भावसुद्धा उठला होता आणि मग मी शाळेत निघून गेली म्हणून. आता ह्या गोष्टीनंतर पोलिसांनी भरपूर चौकशी केली. तिच्या म्हणजे रमेशला सुद्धा भरपूर टॉर्चर केलं, पण रमेशसुद्धा तेच सांगत होता. इवन आजूबाजूचे शेजारी लोक होते, ते शेजारचे लोकसुद्धा रमेशच्या साईडने भरपूर बोलत होते. आता दिवसेंदिवस उलटत गेले. 1 वर्ष व्हायला आलं. 1 वर्षानंतर जसं आपण पण म्हणतो ना वर्षश्राद्ध असतं, त्याच हिशोबाने त्यांच्या घरामध्ये बैठक होते. आता ह्या बैठकीमध्ये रमेश बोलता बोलता असंच बोलतो की आम्हाला आता वर्ष व्हायला आलं, वर्षभर आमच्या दोघांचे म्हणजे बाप बेटींचे जेवणाचे खूप हाल होत आहेत. तर आता माझं असं म्हणणं आहे की मी एखाद्या मुलीशी लग्न करून मी सोनालीला नवीन आई देतो, म्हणजे जेणेकरून तिचे पण जेवणाचे हाल होणार नाहीत, माझ्या पण जेवणाचे हाल होणार नाहीत आणि जे झालं आहे भूतकाळ आम्ही विसरून दोघं बाप बेटी नवीन म्हणजे संसाराला सुरुवात करतो. तर शेजारची पण लोक असतात, सोबत नातेवाईक पण असतात, ते सुद्धा विचार करतात. ते पण बोलतात की ठीक आहे, झालं आता, सगळं भूतकाळ झाला, विसरून देऊया. आणि तसं पण
रेश्माने जे केलं ते चुकीचं केलं, कारण रेश्माला कशाचीच कमी नव्हती. मग रेश्माने असं का आत्महत्या केली? आणि म्हणजे हे कोडच होतं, त्यांना ते कोडच सापडलंच नव्हतं. आता रमेशला सगळ्यांनी परवानगी दिली. रमेश पण त्या बोलला की ठीक आहे, मी लगेच लग्नाची तयारी करतो, मुलगी बघतो. तरी तिला आजूबाजूची लोक आणि त्याचे जे नातेवाईक होते ते विचारतात की तुला पोरगी कोण देईल, कारण तुझं आता ऑलरेडी लग्न झालेलं आहे, त्यामुळे कोण तुला अशी पोरगी देईल? तो बोलतो मी बघतो, जरा चौकशी करतो, माझं शिक्षण आहे, माझी नोकरी चांगली आहे, सरकारी नोकरीत आहे, मी मुख्याध्यापक आहे, तर मला कोणी सहज मुलगी देईल, तरी पण मी चौकशी करून बघतो म्हणून. आणि एक 10 दिवसानंतर रमेश खुशीची बातमी आणतो की मला एखाद्या मुलीने म्हणजे मला मुलगी भेटली, तिच्या घरातले तयार झालेत आणि तीसुद्धा थोडी म्हणजे अनाथ आहेत, तिला वडील नाहीत, तिला फक्त आई आहे आणि एक भाऊ आहे. तर तिच्या घरातले तयार झालेत, त्यांची पण परिस्थिती खूप बिकट आहे. तर माझ्याबरोबर लग्न केल्यामुळे त्यांचंसुद्धा परिस्थिती खूप चांगली होईल आणि तिच्या भावाला मी माझ्या शाळेत कामालासुद्धा लावणार आहे. त्या ह्याच्यामध्ये मुलगी तयार झाली आहे असं म्हटलं तर नातेवाईक पण खुश झाले आणि लवकरात लवकर त्यांनी 10 दिवसामध्ये लग्न आटपून दिलं. म्हणजे ह्या घटनेला 1च वर्ष झालं आहे आणि 1 वर्षानंतर 1 महिन्यात ह्या 10 दिवसाच्या म्हणजे वर्ष साध्य आणि ते 10 दिवस, या 10 दिवसात रमेशने लग्न केलं. पण ते लग्न करण्याचं कारण हे होतं की मुलीला होणारा त्रास, त्याच्यानंतर जेवणाचे हाल हे बघून त्याला नातेवाईकांनी किंवा शेजाऱ्यांनी जी परमिशन दिली होती की ठीक आहे तू करू शकतोस म्हणून, त्याच्यावरून त्याने ते लग्न आटपलं. त्यामुळे कोणालाही रमेशवर असा डाऊट पण नव्हता किंवा काही नव्हतं आणि व्यवस्थित होतं. आता याच्यामध्ये झालं काय, व्यवस्थित सगळं चालू होतं. इवन जी त्याची रमेशची नवीन जी बायको आली होती ती सुद्धा सोनालीचं व्यवस्थित म्हणजे सगळं बघत होती. तिचा डब्बा शाळेचा, तिचा अभ्यास सगळा ती घेत होती. आता 1 वर्ष उलटत आलं, 2 वर्ष झाली, सोनाली 10वीला गेली आणि तिचा 10वीचे पेपर पण चालू होते, त्याच्यामुळे तिला अभ्यासामध्ये वेळ भेटत नव्हता. आणि सोनालीची जी नवीन आई होती ही सुद्धा प्रेग्नंट होती, तिचंसुद्धा म्हणजे प्रेग्नन्सीलाच आली होती, तिलासुद्धा मुलाचं हेच होणार होतं आणि ती ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये. आणि चांगली बातमी आली की रमेशला मुलगा झाला म्हणून. आता घरामध्ये सगळीकडे आनंद वातावरण होतं, सगळं होतं. त्याच्यानंतर त्या सोनालीची जी दुसरी आई होती तीसुद्धा हॉस्पिटलमधून घरी आली. आता घरी आल्यानंतर थोडाफार फरक जाणवला स्वभावामध्ये नवीन आईचा. आता ही नवीन आई जी होती म्हणजे रमेशची जी दुसरी बायको होती ही सोनालीला थोडी डोळ्यासमोर उभी करायला त्रास करत होती. ती सोनालीला डोळ्यासमोर धरत नव्हती, कारण तिला तिचं मुलगं भेटलं होतं. मग ती सावत्र मुलीला का उभी करेल? कुठेतरी ती तिचा रागराग करायला लागली होती. आणि रागराग करता करता असं व्हायला लागलं की ती सोनालीला डबा देत नव्हती. त्याच्यानंतर घरामध्ये वाद व्हायला लागले. सोनालीला ती घालून पाडून बोलत होती, शिव्या घालत होती. आता हे शेजारची लोकंसुद्धा ऐकत होते, पण रमेश ह्याच्यावर एकही विषय काढत नव्हता. रमेश एकाही विषयावर बोलत नव्हता. त्याच्यानंतर असं कळलं की रमेश सोनालीला मारझोडसुद्धा करायचा, सोनालीचा रागसुद्धा करायला लागला होता. जी त्याची सख्खी पोरगी होती, पण तो त्याची जी दुसरी बायको होती तिचं ऐकून तो सोनालीला सुद्धा त्रास द्यायला लागला होता. आता हे जे आजूबाजू शेजारचे लोक होते ह्यांनासुद्धा आश्चर्याचा धक्का पडला की रमेश असा वागू शकतो, रमेश एवढा त्रास देऊ शकतो. आणि सोनालीचा वाढदिवस होता, म्हणजे जिथून खरी आता ह्या गोष्टीला सुरुवात झाली. सोनालीचा वाढदिवस होता 12 जुलै. आता ह्या 12 जुलैच्या दिवशी सोनालीचा बड्डे होता. घरामध्ये केक आणायचा होता, कारण दरवर्षी केक कापत होते. पण आता ह्या वर्षी जी तिची नवीन आई म्हणजे दुसरी आई होती तिने सुद्धा केक बिक आणला नाही, घरात जेवण वगैरे बनवलं नव्हतं. जे शिळं होती, शिळी भाकरी होती तीच तिला दिली. खायची तर खा नाही तर मर, ह्या हिशोबाने तिने सोनालीला दिलं होतं. सोनाली वडिलांची वाट होती, कारण तिचा वडिलांवर खूप विश्वास होता. कारण शेवटी जे तिचं सख्खं राहिलं होतं, कारण आई आणि भाऊ गेले होते, जे सख्खे होते वडील होते. आता वडिलांबरोबर तिचं जे म्हणजे मनातल्या काही आपण म्हणतो ना दुःख असतं किंवा ते आपण आपल्या माणसाकडे मांडतो, तसं तिला वडिलांशी बोलायचं होतं. कारण तिला होतं कुठेतरी की माझी नवीन आई मला आता त्रास देते, मला खूप त्रास होतोय. कारण एवढी व्यवस्थित होती, कारण 10वीला होती ती, त्यामुळे तिला समजत होतं. संध्याकाळी जेव्हा रमेश आला तिने वडिलांना सांगितलं की पप्पा मला असा त्रास झाला, मला काय आज आईने केक आणला नाही आणि माझा आज बड्डे आणि माझा बड्डे पण आज सेलिब्रेट झाला नाही, तर तुम्ही मला घेऊन बाहेर चला म्हणून. तर रमेशने काही नाही ऐकता रमेशने आपल्या कामावरची बॅग काढून ठेवली आणि सोनालीच्या 2 कानाखाली मारली आणि तिला नको ते घालून पडून तो बोलायला लागला. आणि सोनालीला त्याने ढकलली आणि तिच्या रूममध्ये जाऊन तिला कोंडलं की तुझा बड्डे आजपासून काय बनणार नाही आणि तू ह्याच्या पुढे मला वाढदिवसासाठी किंवा मला सारखं त्रास द्यायचा नाही, म्हणून तुझा मला खूप त्रास होतोय, जास्त त्रास दिलास तर तुला मी उचलून अनाथ आश्रममध्ये टाकेन, असं तो तिला धमकवायचा.
आता सोनालीचं सुद्धा अशी हालत झाली होती की तिची जी रूम होती त्या रूममध्ये म्हणजे आई वडील सगळे ते राहायचे. एक मोठा म्हणजे चाळीमध्येच रूम होता, पण 2 BHK टाईप होता असं, म्हणजे बेडरूम वगैरे होते. तर सोनालीचा एक बेडरूम होता, सोनालीला त्याच रूममध्ये त्याने डांबून ठेवलं होतं. आता सोनाली एवढी रडत रडत खूप रडायला लागली, खूप म्हणजे आणि भूक पण लागली होती तिला, आणि ती आईच्या आणि भावाच्या आठवणीने खूप जोरजोराने रडायला लागली. आणि तिला एवढं हे झाले की रडता रडता ती झोपून गेली. आता झोपल्यानंतर सकाळ म्हणजे रात्रभर झोपली आणि सकाळी 6 वाजता तिला अचानक जाग आली. जाग आली तर ती एकदम जशी ती घाबरून उठली, पूर्ण घामाघूम झाली होती. तिला दमछाट झाला होता, श्वासोश्वास तोंडाने घ्यायला लागली, एवढा तिला दमछाट झालेला. जी झोपेतनं उठली होती, जी स्वप्नातनं उठली होती. आणि तिने जशी डोळे उघडले, तिचे डोळे तिने जसे बघितलं, आणि सकाळी 6 वाजता थोडं उजळलेलं असतं त्याच्यात तिने बघितलं, तर तिच्या पायाजवळ तिची आई, जी सख्खी आई जिने तिला जन्म दिला होता, ती सख्खी आई तिची पायाजवळ बसली होती. आणि तिचा छोटा भाऊ तिच्या उजव्या बाजूला साईडला बसला होता. आणि तिची आई तिला म्हणते की काल तुझा वाढदिवस होता ना, नाही साजरा झाला ना, आपण करूया साजरा. मी आली ना तुझ्यावर साजरा कर, तू का रडतेस, तू माझी खूप आठवण काढतेस ना, म्हणून मी तुला परत भेटायला आली. आणि ती एवढी म्हणजे तिला असं इमॅजिन झालं, म्हणजे आपण म्हणू शकतो की ती समोर बघते, आपल्या आईला भावाला बघते. आणि तिने ना एक भावनेने जाऊन त्यांना मिठी मारली, घट्ट मिठी मारली, आणि खूप ढसाढसा रडायला लागली. आता सकाळी जेव्हा रमेश उठला तर रमेशला हा आवाज यायला लागला की ती अजून पण रडते. तर रमेशने तिच्याकडे कानाडोळा केला, आपली बॅग घेतली आणि रमेश कामाला निघून गेला. आता तिची जी दुसरी आई होती, म्हणजे रमेशची बायको दुसरी, तिने जाऊन दरवाजा उघडला. तर ती रडत होती, आणि तिने सोनालीला हाक मारली. सोनालीला म्हटले की ये नाश्ता कर आणि शाळेत जा म्हणून. तर सोनाली उठली. सोनाली बोलली की नाही नाही, मला तुझ्या हातचं काही नको आहे, माझी आई आली आहे, माझी आई मला बनवून देईन. तर ती सोनालीची जी दुसरी आई होती ती शॉक झाली. ती अशी म्हणजे ही काय अशी वेड्यासारखी बडबडते, आणि हिला काय वेड्याचा झटका बिटका आला की काय, कारण हिचा काल बड्डे झाला, आपण बड्डे बनवला नाही म्हणून ही अशी वेड्यासारखी वागते. आणि ती हसायला लागली, आणि ती बोलली जा मग तू तुझ्या आईला सांग जेवण बनवायला. आणि ती तिकडनं हसत हसत तिने आपल्या लहान पोराला घेतला आणि ती बाहेर ह्याच्यात जाऊन बसली. आणि थोड्या वेळाने सोनाली भरलेलं ताट, ज्याच्यामध्ये तिचं आवडतं जेवण, जे तिला सगळं आवडायचं, ते सगळं ताट घेऊन ती आली. आणि तिने ते तिची जी दुसरी आई होती सोनालीची, तिच्यासमोर हे ताट दाखवलं, हे बघ माझ्या आईने माझं आवडतं जेवण मला बनवून दिलं आहे. आणि ती बघतच बसली, म्हणजे कोण, सोनालीची दुसरी आई. ती तिच्या तोंडाकडे त्या ताटाकडे बघत बसली, आणि ती किंचाळ्या मारत ती नवऱ्याच्या शाळेच्या दिशेने पळत सुटली. नवरा पण तिकडनं म्हणजे रमेश अर्ध्या ह्याच्यातनं परत पळत घराकडे आला. बघितलं तर ही कुठं, सोनाली आपली ताटात घेऊन जेवते. तर तो सोनालीला विचारतोय की हे कोणी आणलं, हे कोणी बनवलं. तर ती सांगते की नाही, माझी आई म्हणजे पहिली, रमेशची पहिली बायको, माझी आई आणि माझा भाऊ मला भेटायला आलेत, माझा वाढदिवस आहे तर मला भेटायला आलेत म्हणून, अशी ती बापाला सांगते. आणि कुठेतरी रमेश हे झाला, रमेश पूर्ण घरबीर शोधून आला, घरामध्ये काहीच नाही आहे. गॅसवर बघितलं तर गॅसवर पण तसं सगळं म्हणजे सगळं टॉपटिप बनवले, म्हणजे असं काय खराब केलेलं नाही आहे की हिने जेवण बनवले आणि सगळी नासधूस केली, असं पण नाही, सगळं व्यवस्थित क्लीन होतं. रमेश बाहेरून आतून धावत आला बाहेर, बेल्ट काढला ना आपला कमरेचा, आणि डायरेक्ट त्याने सोनालीला सगळ्या पब्लिक समोर, म्हणजे शेजारी पाजाऱ्यांच्या समोर त्याने सोनालीला पट्ट्याने मारायला लागला. मग शेजारी धावत आले, शेजाऱ्याने रमेशला अडवलं की अरे तू मुलीचा जीव घेशील, असा का मारतोयस तिला. मग रमेशने सगळी हकीकत सांगितली की कसं कसं हिने माझ्या बायकोला दाखवला, आणि मग माझी बायको घाबरून इकडे आली, म्हणून माझ्याकडे आली कामावर. आता हे रमेशने सगळं शेजारी काय बोलले, काम कर, तू डॉक्टरांना दाखव, तिचा काल बड्डे होता, तू बड्डे पण सेलिब्रेट केलाच नाही, तू तुझ्या टेन्शन, तर म्हणजे त्याने सांगितलं की मी माझ्या टेन्शनमध्ये होतो, मला कर्ज झालं आहे, मला कर्ज फेडायचं आहे, त्याच्यामुळे मी माझ्या टेन्शनमध्ये, आणि सोनाली ऐकत नाही आहे, सोनालीला मोठ्या म्हणजे वस्तू पाहिजेत, महागड्या वस्तू पाहिजेत, मी कुठून देणार, म्हणून मी तिला ओरडलो काल, असं त्याने सगळं खोटं बनावट सांगितलं. त्याच्यानंतर मग तो बोला की ठीक आहे, मी डॉक्टरकडे घेऊन जातो. मग तो डॉक्टरकडे घेऊन गेला, डॉक्टरने तिची ट्रीटमेंट चालू केली. डॉक्टर पण तिला म्हणजे रमेशला बोलला की तुम्ही मुलीची असं रागवून बोलू नका, भांडून बोलू नका, कुठेतरी तिच्या मनावर परिणाम झाला आहे, आणि हा परिणाम तिच्या मेंदूवर नाही झाला पाहिजे, नाहीतर तिला आपण म्हणजे पागलच्या दवाखान्यात आपल्याला तिला ॲडमिट करावं लागेल, कारण ती त्या स्टेजला गेली आहे, कारण ती आता आपल्या आई आणि भावाशी बोलते, असं ती डॉक्टर रमेशला सांगायला लागले. तर रमेशने बोलला की ठीक आहे, मी ह्याची काळजी घेतो, आणि मी माझ्या म्हणजे मुलीला व्यवस्थित बघतो म्हणून. आणि तो घेऊन आला. त्याच्यामध्ये कशा तिला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या डॉक्टरांनी,
कारण त्यांना असं हे होतं की ही रात्रीचीच काहीतरी बडबडते म्हणून. तर रमेशने त्या दिवशी रमेश तिच्याबरोबर तिच्या घरात झोपला, तिला गोळ्या वगैरे दिल्या, शांत झोप लागली. सकाळी उठला रमेश, आपल्या कामावर निघून गेला. पण सोनाली काय गेली नाही, कारण सोनालीची सुट्टी ही केली होती आणि तिचं 10वीचं वर्ष पण थांबवलं होतं, कारण तिच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे रमेशनेच, पण रमेश मुख्याध्यापकच होता शाळेतला, त्यामुळे रमेशने तेच शाळेमध्ये हे केलं की ह्या वर्षी माझी मुलगी 10वीची एक्झाम देणार नाही, तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला आहे. आता असे दिवसेंदिवस 10-15 दिवस उलटले. 10-15 दिवसानंतर ती परत आपली एकटी एका रूममध्ये राहायला लागली. आता थोड्या दिवसांनी असं झालं की परत हिचा हसण्याचा आवाज यायला लागला. सोनालीचा जोरजोराने हसते, मजाक मस्करी चालली जशी हसते, एकटीच बोलते. आता हे स्वतः रमेशने कानाने ऐकलं. तर रमेशने आपल्या दुसऱ्या बायकोला सांगितलं की सोनाली अशी वेड्याकी करते, आपल्याला वाटतं हिला आता पागलच्या इस्पितळात भरती करावंच लागेल. आणि म्हणजे लगेच रमेशने दरवाजा उघडला आणि रमेश दरवाजात उभा राहिला, दरवाजा उघडून दरवाजात उभा राहिला आणि त्याने जोरात हाक मारली सोनाली म्हणून की तू का अशी ओरडते, हसतेस, काय चाललंय, एकटीच काय बडबडतेस. तर तेवढ्यात रमेशची दुसरी बायको रमेशला ढकलून पुढे आली, उंबरठा क्रॉस करून पुढे आली. जो बेडरूमचा उंबरठा असतो त्याच्यात ती पुढं आली आणि तिने सरळ सोनालीकडे शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि सोनालीला म्हणते, तू जर अशी वागत असेल तर तुला आम्ही पागलखान्यात भरती करू म्हणून. आता सोनालीची जी अवस्था होती, सोनाली जी बसली होती, तिची पूर्ण केस अशी पूर्ण बाहेर अशी पूर्ण गेली होती आणि अशा हात तिने ढोपरावर असे दोन्ही पूर्ण हात ठेवले होते आणि खाली बघत होती. आणि ती परत तशीच वेड्या विचित्रासारखी, म्हणजे जशी वेडी लोक असतात ना तशी हसायला लागली. आणि हसता हसता तिने डायरेक्ट रमेशला रमेश म्हणून हाक मारली की काय रमेश, म्हणजे तिचं सोनाली जी रमेशची पोरगी आहे ती स्वतःच्या वडिलांना नावाने हाक मारते की काय रमेश, विसरलास का 10 जानेवारी, असं ती रमेशला बोलली. रमेश एकदम आवाज ऐकून एकदम थक्क झाला, कारण हा आवाज दुसराचा कोणाचा नव्हता, हा आवाज त्याची पहिली बायको रेश्माचा होता. आणि अचानक त्याच्याच आवाजामध्ये रमेश एकदम घाबराघुबरा झाला आणि कुठेतरी रमेशची जी दुसरी बायको ती सुद्धा मागे सरकली आणि सोनाली तिकडून उतरली, बेडवरून उतरून अशी चालत चालत रमेशच्या समोर आली आणि रमेशला म्हटली, मी कोणालाच सोडणार नाही, तू मला मारलंस, मी पूर्ण जगाला ओरडून सांगणार आहे, तू मला मारलंस. रमेश बोलतो, तू वेडी झाली आहेस का, तू तर चांगली आहेस, तुला कुठं आम्ही मारलं. तर नाही, मी सगळ्यांना सांगणार. आणि लगेच रमेशने तिला मुलीला पकडलं आणि बाहेर घेऊन आला आणि शेजाऱ्यांना ओरडून सांगायला लागला की सोनालीला परत मेंटली अटॅक आलाय, तर तिला मी पागलखान्यात घेऊन चाललो डॉक्टरांना दाखवायला, झालं तर एखादंच मी सोनालीला भरतीसुद्धा करेन. शेजाऱ्यांनी बघितलं ही ओरडते इवळते, हे बघितलं शेजाऱ्यांनी पण. तर शेजारी काय बोलले की हा तू घेऊन जा म्हणून. जेव्हा ते दवाखान्यात घेऊन गेले आणि डॉक्टरच्या समोर जेव्हा बसवलं तेव्हा सोनाली परत त्याच मुवमेंटमध्ये आली आणि सोनाली परत ओरडून बोलायला लागली की रमेश, तूच मला मारलंयस, तूच माझ्या मुलाला सुद्धा मारलंयस आणि आता तू माझ्या मुलीला सुद्धा मारायचा प्रयत्न करतोयस, तू तिला पागल करार करून माझ्या मुलीला सुद्धा तू त्या घरातनं बाहेर काढतोयस, मला सगळं कळलंय, तुम्ही दोघांनी मिळून मला मारलंय, असं डॉक्टर समोर ती बोलायला लागली. तर डॉक्टर पण थोडा हडबडला आणि डॉक्टर बोलला की ठीक आहे, मी हिला इंजेक्शन देतो झोपेचं, जरा झोपली की ही थोडी म्हणजे झोपल्यानंतर हिला परत होशील म्हणून. एक इंजेक्शन झालं, हिला फरक नाही पडला, सोनाली तशीच. दुसरं इंजेक्शन दिलं, हिला फरक नाही पडला. शेवटी डॉक्टरला थोडं वेगळं वाटलं, डॉक्टरने पोलिसांना बोलावून घेतलं. जेव्हा पोलीस पण आले, रमेश थोडा घाबराघुबरा झाला होता. रमेशची बायको जी होती दुसरी, ती सुद्धा घाबरली होती. पोलीस आले, पोलिसांनी बघितलं, तर पोलिसांना पण थोडं आश्चर्यचकित झालं की केस नाही आहे, काही मॅटर नाही, तुम्ही आम्हाला का बोलवलं. तर डॉक्टर बोलला की ही केस 2 वर्ष आधीची आहे, ज्याच्यामध्ये रमेशची पहिली बायको जिने गळफास घेऊन जीव दिला होता आणि मुलगा खाली त्याची बॉडी सापडली होती, जिथे त्याचा गळा दाबला होता. ह्याच केसचा उलगडा त्यांची मुलगी स्वतः करते, तर जरा तुम्ही तिची स्टेटमेंट घ्या. मग पोलिसांनी विचारलं, जेव्हा पोलिसांनी सुद्धा विचारलं तेव्हा आवाजामध्ये फरक जाणवला आणि पोलीस सुद्धा म्हटले की आवाज हा मुलीचा नाही, कारण हिची ऑलरेडी आम्ही स्टेटमेंट घेतली होती. तेव्हा मग तिने परत सोनालीने, म्हणजे सोनालीच्या अंगात तिच्या आईचं भूत आलं होतं आणि ते भूत स्टेटमेंट देत आहे की ह्याने पहिला माझ्या मुलाचा गळा दाबून ह्याने मारला, त्याच्यानंतर मी ह्याच्यावर म्हणजे आई म्हणून जेव्हा हिने वाचवायचा प्रयत्न केला मुलाला, तेव्हा तो मुलाचा जीव गेला होता. त्याच्यानंतर ही जी त्याची दुसरी बायको म्हणून झाली,
ही सुद्धा त्याला लागू होती, भेटलेली होती. ह्या दोघांनी मिळून मला सुद्धा मारला, माझा सुद्धा गळा दाबला आणि तुम्हाला दाखवण्यासाठी गळफास घेतला म्हणून मला चादरी म्हणजे ओढणीला हे करून पंख्याला लटकवून ठेवली आणि मी आत्महत्या केली म्हणून दाखवली. आणि ह्या लोकांनी हे सगळं व्यवस्थित केलं, ह्यांचे पुरावे नष्ट केले. त्यामुळे तुम्हाला पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा मी आत्महत्या झाल्याचंच दिसलं. असं हे कळल्यानंतर रमेश कुठे ते घाबरला. रमेश सांगतोय की ही माझी मुलगी खोटं बोलते, हिच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि असं काहीच घडलं नव्हतं, तुम्ही पाहिजे तर परत इन्क्वायरी करा, माझ्याकडून असं काहीच झालं होतं. आता हा शब्द जेव्हा रमेश पोलिसांच्या समोर बोलला की माझी तुम्ही परत इन्क्वायरी करा, तर पोलिसांना तेवढंच बोलले ठीक आहे, आम्ही एकदा परत चौकशी करतो, कारण आम्हाला जरा डाऊट येतोय, आम्ही एकदा बघतो म्हणून. आणि जेव्हा परत चौकशी चालू झाली आणि नंतर मग पोलिसांनी हा उलटा चौकशीचा प्लॅन चालू केला. पोलिसांनी पहिले त्याची जी दुसरी बायको होती तिची इन्क्वायरी चालू केली. आता तिचा भाऊ जिथं शाळेतच कामाला होता, पोलिसांनी पहिले त्याला उचलला, त्याच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन घेतली. त्याला विचारलं की ह्या दोघांचं काय संबंध होते का, हे एकमेकांना भेटायचे का, यांची काय ओळख होती की ह्यांची ओळख आत्ताच झाली आणि मग लगेच लग्न वगैरे झालं. तेव्हा भावाला जसे 2 फटके पडले तसे भावाने सरळ तोंड पोपटारकं बोलायला सुरुवात केली की हे ऑलरेडी माझी बहीण त्याच शाळेमध्ये कामाला होती आणि माझ्या बहिणीचं आणि मुख्याध्यापकाचं पहिल्यापासून प्रेम प्रकरण होतं आणि ह्या दोघांना लग्न करायचं होतं, पण ह्यांचं लग्न होणार नव्हतं म्हणून ह्या दोघांनीच मिळून स्वतःच्या त्याने पहिल्या बायकोला आणि मुलाला जीवे मारलं. आता ही स्टेटमेंट एवढी वजनदार होती की पोलिसांनी ह्याच्यावरून रमेशला उचललं आणि रमेशकडनं जशी त्याला खाकी इंगा दाखवला तसं रमेश पोपटारका बोलायला लागला. पण रमेशला जास्त वेळ ते थांबवू शकले नाहीत. रमेशची फक्त स्टेटमेंट घेतली आणि रमेशला जामीन भेटला. रमेश घरी आला. घरी आल्यानंतर रमेशला हा राग होता की सोनालीने हे सगळं खोटं सांगितलं, पण तिला हे कळलं कसं, तर मी सोनालीचा जीव घेईन, सोनालीला सोडणार नाही आणि सोनालीला मी आता घराच्या बाहेर काढेन. आणि जेव्हा तो सोनालीच्या घरामध्ये आला बघायला की सोनाली कुठे, म्हणून तर सोनाली स्वतःच्या बेडरूममध्ये होती आणि झोपली होती, कारण तिला ते इंजेक्शनचे जे डोस दिले होते त्या झोपेच्या ती झोपली होती. त्याने सरळ जाऊन आपल्या मुलीचा सुद्धा गळा दाबून मारायचा प्रयत्न केला आणि त्याची दुसरी बायको तिने चक्क सोनालीचे पाय धरले होते आणि तिच्या अंगावर बसून स्वतःच्या सख्ख्या मुलीचा गळा दाबत होता. आणि गळा दाबता दाबता सोनालीने आपले डोळे उघडले. डोळे एवढे लाल झाले होते, एवढे रागात होते आणि सोनालीने एकदम जी किंचाळी मारली आणि त्या किंचाळीसुद्धा सोनालीबरोबर सोनालीची आई तिच्या अंगात होती आणि तिनेच उलट रमेशला पकडलं आणि रमेशचा गळा दाबला आणि रमेशला ओढणीमध्ये धरला. परत तिने त्याला वरती टांगला आणि तिनेच खेचून रमेशला सुद्धा तिथे गळफास देऊन रमेशचा जीव घेतला आणि ती बाहेर पळत होती रमेशची दुसरी बायको. तेवढ्यात सोनाली धावत जाऊन तिला खेचली, तिचे दोन्ही पाय मागे सरकले आणि सोनालीची जी दुसरी आई होती ती जी आपटली, त्या उंबरठ्याच्यावर तिचं डोकं आपटलं आणि जागीच तिचा सुद्धा मृत्यू झाला. आता ह्या गोष्टीमध्ये असं झालं की म्हणजे सोनाली आपल्या आईला, सख्ख्या आईला विसरली, कारण भूतकाळ आहे, नवीन आई आली आहे. आपण नवीन आईला, ती नवीन आईमध्ये आपली स्वतःची आई शोधत होती. पण जी दुसरी आली होती, आता ही सुद्धा रमेशची पहिली म्हणजे लग्न झालं असताना पण त्याचं बाहेर प्रेम प्रकरण होतं, ती ही होती आणि तिच्यावर हिचं प्रेम प्रकरण होतं आणि हिच्यावर लग्न करायचं होतं म्हणून त्याने आपल्या स्वतःच्या सख्ख्या बायकोला आणि मुलाला जीवे मारलं होतं. आता हे कुठेतरी असं झालं होतं की न्याय भेटायला पाहिजे होता, न्याय भेटत नव्हता आणि कुठेतरी यांची आत्मा अडकली होती. आणि सोनालीला जो बड्डेच्या दिवशी, तिच्या वाढदिवसाच्या दिवशी जो त्रास झाला, ती उपाशी झोपली, जो त्रास होत होता बड्डेच्या दिवशी, हा त्रास कुठेतरी रेश्माला बघवला नाही आणि रेश्माने सगळ्या हद्द तोडल्या आणि ती मुलीच्या समोर आली आणि तिने मुलीच्या म्हणजे शरीराचा फायदा घेऊन तिने तिची आत्महत्या झाली होती किंवा मुलाला सुद्धा मारलं होतं, त्याचा तिने बदला घेतला. त्याची ही गोष्ट होती बदल्यावरची, जिने आपल्या स्वतःच्या नवऱ्यालाच मारून न्याय मिळवून घेतला होता. तर तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. बाय.